तर तुम्ही या 4000 विद्यार्थ्यांना तुम्ही जे म्हणत आहे, 4000 विद्यार्थी तुम्ही म्हणत आहे की हे फ्रॉड आहे, चौकशी बसवा, 30 ते 50-35 लाख रुपये आहेत, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, लाज. का बरं समजून घ्या. आता या 4000 पैकी एक सर्व्हिसमॅन आहेत, त्यांनी मला कालच फोन केला होता. एक सर्व्हिसमॅन दिव्यांग आहे. काही महिला, एक मला वाटते एक महिला, ती प्रेग्नेंट महिला आहे, तिने मला फोन केला. दिव्यांग आहे, एक सर्व्हिसमॅन आहे, प्रेग्नेंट आहे, आणि इतर जे आपले इतर MPSC स्टुडंट ज्यांनी मेन्स दिल्या राज्यसेवेपासून, राज्यसेवा कंबाईन, आणि तुम्हाला प्रूफ पाहिजे तर तुम्हाला आता तोंडावर फेकून मारून तुम्हाला आता मागा. फक्त तुम्ही या लोकांना म्हणताय फ्रॉड आहे. कोणाला माहिती आहे का? एक दिव्यांग व्यक्तीला फ्रॉड म्हणताय तुम्ही, ज्याच्यात ऑलरेडी काहीतरी कमतरता बिचारायची, त्याला काहीतरी दिसत नाही, त्याचे हातपाय तुटून आहे बिचारायचे, त्याला काय प्रॉब्लेम झालेला आहे. ज्या व्यक्तीने देशसेवा केलेली आहे, लायकी आहे तुमची आंदोलन करायची. प्रेग्नंट लेडीज, तुम्ही तुमच्यात माणुसकी नाही आहे. मग तुम्ही या लोकांना म्हणता यांच्या रेसिटी चौकशी बसवा, यांनी 35 लाख रुपये दिले. अरे हे जे एक मुलगी होती ना याच्यामधली, त्यांच्या घरी खासे वांदे बिचाऱ्यांचे, तिची आई अडवून येते सोबत, 35 लाख रुपये दिले म्हणून, विकत गेल्या पोस्ट म्हणून. किती नालायक लोक तुम्ही. फ्रॉड आहे. फ्रॉड शब्द काय तुम्हाला माहिती आहे का? काय होते फ्रॉड म्हणजे? आणि हे MPSC मेन्स दिलेले विद्यार्थी आहे. तुमच्यासारखे पोलीस भरती, तलाठीवाले पोरं सरळ सेवेचे विद्यार्थी नाही. तुमच्या शिक्षकाने तरी मेन्स दिल्या का एवढा विचारून घ्या. तोंडावर तुम्हाला सांगत आहे. खूप तणावत होता तुमच्या समोर. अरे घमंड तुटून जाते रे. दुर्योधनचा घमंड नाही राहिला, तुम्ही काय राहिले? एक सर्व्हिसमॅन आयुष्यभर देशसेवा करतो, तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही या माणसाला, व्यक्तीला म्हणता ज्यांनी देशसेवा केली आहे, जो आपल्या फॅमिलीच्या दूर होता आता वर्षभर, एवढे वर्ष, तुम्ही याला म्हणता यांनी 35 लाख रुपये हे घेतले म्हणून? तुम्ही याला म्हणताय हा फ्रॉड आहे म्हणून? तुम्ही याची चौकशी कराल? लायकी आहे तुझी चौकशी करायची याची? दिव्यांग व्यक्ती, ते नाव आहे दिव्यांग. दिव्यांग ही चौकशी कराल तुम्ही? तुम्ही यांना फ्रॉड म्हणाल? खरं लायकी आहे का तुमची? खरं लायकी आहे का? तुम्हाला म्हणतो तुमच्या केसेस पडल्या, पूर्ण इश्यू दुसरा असेल, दुसऱ्या काय केसेस पडले असेल, पण वरून बघत आहे लोक, देव बघत आहे सर्व. अरे भाऊ, तुम्ही म्हणता ना आम्हाला MPSC पाहिजे. अरे MPSCचे पेपर निघालेले आहे, राज्यसेवेचे. MPSC राज्यसेवेचा पेपर निघाला, आता कंबाईन निघेल. भरा ना फॉर्म. 1.5 लाख फक्त अप्लिकेशन येतात. कारण तुमची फाटते का तेव्हा? दम नाही तेव्हा की फक्त आंदोलन करायचं दम येते? तुमच्या शिक्षकाला द्यायला लावा, बरोबर फडफड चालू राहते तिथं. म्हणा ना राज्यसेवा द्या, म्हणा ना मेन्स, राज्यसेवा मेन्स द्या म्हणा. आहे का हिंमत? फ्रीम पास करायची हिंमत आहे का? अरे कोणाला दम द्यायचा असेल ना, दम दाखवता ना, तर अभ्यासात दम दाखवा. मी सर्व हे अभ्यासात दम दाखव रे भाऊ. हे असे खूप गुंडे येऊन गेलेले आहे. सर्व गुंड्याचे हाल काय सर्वांना माहिती आहे. कोणी टिकला नाही गुंडा. कंबाईन मेन्स, STI मेन्स, चालेल. हे पोट्टे प्रिलिम देऊन राहिले. किती लाख? हे 9 लाख लोक प्रिलिम देऊन राहिले. अजून 10 लाख लोक आहे ना. राज्यसेवा द्या ना. अरे फॉर्म निघाले, चॅलेंज करतो. विशाल नागपूर चॅलेंज करतो तुम्हाला सर्वांना. 25 तारीख लास्ट डेट आहे. अजून ते एक्सटेंड होईल काही कारणास्तव, टेक्निकल असेल तर. फॉर्म भरा, मानून दाखवा. मानून घ्या तुम्ही अधिकारी बसत लायक आहे तुमची म्हणून. माफी मागीन तुमची मी. काय फालतूपणा, एडेपणा करून राहिले. आंदोलन करू, गव्हर्नमेंटला शिवा, हे ते काय करायचं आहे? अरे जाऊ दे त्यांना. ते जर जातील तर तुमचा रस्ता मोकळा होईल. हे तगडे पोरं आहे, राज्यसेवा मेन्सचे पोरं आहेत.
साधे पोरं नाही हे, कंबाईन मेन्सचे पोरं आहे, साधे पोरं नाही आहे. स्वतःला विचारा एकदा शांत करू बसून की माझा अभ्यास किती आहे, मी अभ्यासात कमी. तुमच्या मास्तर तुम्हाला कोण आणता माहिती आहे का? मास्टरने जे शिकवलं त्याच्या एक्सपेक्टेशन जास्त मार्क भेटले पोरांना. काऊन? एमपीएससीची पोरं आहे भाऊ, साधे पोरं नाही आहे. एमपीएससीला कशाला पंग घ्यायचं? एमपीएससी वाल्यांसोबत तगडे पोरं आहे ते. खूप फरक असते सरळ सेवा एमपीएससी मध्ये, खूप जमीन आसमानचा फरक आहे. हा फरक दिसला ना तुम्हाला काय? तर आता सर 200 मार्क कशी भेटू शकते? पण त्यांच्यासाठी काही नाही आहे. तुम्ही त्या आंदोलनामध्ये प्रियंबल पाहून वाचली हे तोंडपाठ आहे यांची. संविधान अर्थशास्त्र तोंडपाठ आहे. तसं विचार करा, कोणाच्या अगेन्स्ट आपण कोणाला म्हणतो ते तर बघा. आपण या प्रेग्नेंट लेडीजला म्हणत आहोत, आपण या एक्स सर्व्हिसमॅनला म्हणतो, आपण या दिव्यांगाला म्हणत आहोत, आपण या राज्यसेवा मेन्स कंबाईनच्या मेन्सला म्हणतो. खरं लायकी आहे का आपली? ना माझी लायकी आहे. या लोकांना या सल्यूट होतं, नेहमी सल्यूट आहे लोकांना की हे पेपर देत आहे. आज सल्यूट आहे माझ्या सर्वांना की मी म्हणजे पेपर देऊन आले लोक. देशाची रक्षा केली त्यांनी. तुमच्यासारखे असे आंदोलन करत नाही बसले ते. इतके नालायक लोक मला समजत नाही यार. यांना मला समजत नाही की यांना सांगते कोण? यांना फ्रॉड म्हणायचं. फ्रॉड. या व्यक्तीला फ्रॉड म्हणाल तुम्ही, त्याला फोन लावून बोला एकदा तू फ्रॉड आहे म्हणून. याला म्हणा दिव्यांगाला बिचारायला. माणुसकी नाही तुमच्यात. तुमचा मास्तर पॉलिटिकल पक्ष जॉईन करेल लवकरच कोणता ना कोणता. 100% सांगतो, 100% लिहून देतो मी. तुम्ही काय कराल? हा विशाल सर चांगलं सांगितलं होतं. नाही आमपा विशाल नागपुरे कधीच फॉलोअरसाठी काम करत नाही. बघून घ्यायचं पहिल्या व्हिडिओपासून बघून घ्यायचं. एक पण वेळा फॉलोअरसाठी काम करत नाही. ना मला इंटरेस्ट आहे, ना मला ऑनलाईन व्हिडिओ घेण्यात इंटरेस्ट आहे. मी ऑफलाईनमध्ये खुश आहो. माझं ॲप आहे पण मी लेक्चर टाकतच नाही. पैसे देऊन ॲपवर पण लेक्चर टाकत नाही. काहून? मला पाहिजे माझे स्टुडंट समोर बसलेले. हे असं एकटं बडबडणं आपल्याला जमत नाही. फक्त काही मुद्दे आहे म्हणून बोलवतं, काही दिवसानंतर बंद करून टाकेल जर हे सर्व सॉल्व झालं तर. हे 4-5 मुद्दे मी उचलले, ते मुद्दे मला क्लिअर करायचे आहे पूर्णपणे. ऑप्टिंग आउटचं असेल किंवा माझं काम आहे की जे माझे विद्यार्थी आहे, जे मराठीतील विद्यार्थी आहे, त्याच्यासाठी एक सेटअप बनवून जावं पूर्ण की जसं कोणी जाता समोर त्याला प्रॉब्लेम नको व्हायला. आंदोलन करा का मोठी गोष्ट आहे का? त्याला म्हणतो पण एखाद्या चुकीच्या गोष्टी करा का मोठ्या गोष्टी आहे का? आग भारतामध्ये आग तर अशा लागते रे. आग लावणं मोठी गोष्ट आहे का? लागली आग, काय लागली आग त्यांच्यावरही आलेले. पण त्यांनी आता नाही का जेलमध्ये जाऊन आता ज्यांच्यावर केसेस झाल्या आहे त्यांनी आता विचार करा की तुम्ही कोणा लोकांवर फ्रॉड म्हणत आहे. मी या सर्व गोष्टी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा सांगणार आहे. निवेदन देईन त्यांना की तुमच्या अगेन्स्ट ते कमेंट बघा काय आहे. हे लोक आहे ज्या लोकांच्या अगेन्स्ट लोक फ्रॉड म्हणत आहे. त्यांना सांगू आम्ही, नागपूरमध्येच राहतो, सांगू आम्ही त्यांना की हे फ्रॉड आहेत का? हा व्यक्ती फ्रॉड आहे. 35 लाख रुपये दिले या व्यक्तींनी है ना. असे चालू आहे ना. प्रोपोगंडा बंद करून टाका. प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. तुमच्या माझं तुम्हाला एवढं शिकवलं असेल, बोलताना कोणाचं चारित्र्यहनन नाही झालं पाहिजे. हे ओरिजिनल घटना आहे. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे. मी पण भाषण देत आहे, माझी पण लेक्चर खूप सारे आहे, पण कोणाचं नाव नाही घेतलं अजूनपर्यंत. पण समजून येतं कोणाला म्हटलं तर. याला संवैधानिक लँग्वेज म्हणते, याला संसदीय भाषा म्हणते. नाही हे आहे वो है ये है फोटो टाकून दिलं हे काय तो लोक त्याला समजत नाही म्हणून ठीक आहे का? त्याला समजत नाही म्हणून ठीक आहे. ते बिचारे विद्यार्थी म्हणून ठीक आहे. आमच्या करून दाखव बरं म्हणा. तर मला असं वाटतं की जे आंदोलनकारी जे विद्यार्थी आहेत त्यांनी खरंच विचार केला पाहिजे. आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे. तुम्ही खरंच आंदोलन करता की काय आहे. आणि मी सांगतो की जे आपले 4000 जे हे जे विद्यार्थी आहे तुमच्यासाठी कोणी धावत नसे. पहा मी असं तुम्हाला माहिती तुम्ही सिंपल